अभी 2 महीना पहले ही गोंदिया कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति पर भ्रष्टाचार का आरोप लगा, एंटी करप्शन का कार्रवाई हुई। ऐसे सभी लोग आणि स्वतः ते त्या कामाचे ठेके घ्यायचं हे आमचे लाडके आमदार भ्रष्टाचार के बलि पड़ गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ये बीजेपी की बी टीम है, ऐसा भी आपने बोला। इसलिए कहा कि ये सब लोग सत्ता में एक साथ परीक्षण करें। प्रफुल्ल पटेल साहब ने बोला है कि कुंडली देखकर मतदान करना, क्या कहेंगे? कुंडली देख के करना ही चाहिए, लेकिन कुंडली खाली सचिन सेंडे की नहीं, सबकी देखी जाए। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। पर बोलते हुए कहा कि नगर परिषद भ्रष्टाचार का अड्डा बना है। जी बिल्कुल कहा है। आज वहां पर जितने काम हो रहे हैं, हमारे सैकड़ों करोड़ रुपया नगर परिषद में भारतीय जनता पार्टी के माध्यम से, आमदार साहब के माध्यम से आया, लेकिन 2 साल में ही रस्तों में गड्ढे हो गए। ड्रेनेज के अंदर में व्यवस्था ऐसी है कि हर बार जल भर जाता है, विशेष करके बारिश के समय बाढ़ की परिस्थिति होती है, लोगों को बहुत नुकसान होता है, लोगों को यहाँ वहाँ रखना पड़ता है। और इस सारी व्यवस्था को कहीं न कहीं ठीक करने में नगर पालिका का प्रशासन भ्रष्टाचार के बलि चढ़ गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ये बीजेपी की बी टीम है, ऐसा भी आपने बोला। इसलिए कहा कि ये सब लोग सत्ता में एक साथ हैं, जिला बैंक से लेकर जिला परिषद और राज्य सरकार, केंद्र सरकार में। लेकिन आज यहाँ पर एक अलग अलग झंडे लेकर खड़े हैं, और मैं जानता हूँ कि आज राष्ट्रवादी का एक लक्ष्य है कि हमारे अल्पसंख्यक मतों पर का वो उनको मिल सके, और ये सब कुछ कांग्रेस को कमजोर करके बीजेपी को मजबूती देने का ही काम हो रहा है। प्रफुल्ल भाई की आग पे सत्ता होते हुए भी गोंदिया नगर परिषद का विकास नहीं हुआ, ऐसा भी आपने बोला। मैंने कहा कि वो तो सत्ता में है ही, सरकार किसी की भी रहे, राष्ट्रवादी का ये अपनों ने अनुभव किया है कि वो सत्ता के साथ में जुड़ जाते हैं। आज राष्ट्रवादी और बीजेपी का गठबंधन है, एकदम कंट्रास्ट है, लेकिन आज वो भी जुड़ गए। तो इसलिए हम हमारा ये कहते हैं कि भाई उनकी सत्ता है और बीजेपी की सत्ता मतलब राष्ट्रवादी के नेताओं की सत्ता है, उसी प्रकार सब जगह पर वो मिलकर सत्ता चला रहे हैं। तो इसलिए उनका भी जवाबदारी बनती है कि नगर परिषद अच्छी तरह चले। प्रफुल्ल भाई पटेल तो यार खुद बोलते हैं अपने भाषणों में कि गोंदिया की जो स्थिति है दयनीय है, पूरी खराब हो गई है। वही मैं कह रहा हूँ, वो मैं भी कह रहा हूँ, और इसलिए बदलाव की आवश्यकता है। 11 साल से बीजेपी का सरकार है यहाँ पर नगर परिषद में, 2 अध्यक्ष रहे उनके, 2014 से लेकर 2022 तक, और इसके बाद 22 से लेकर प्रशासक राज आ गया, जिस पर पूरा नियंत्रण आमदार साहब का है। मेरा आखिरी सवाल है, आपने यहाँ पर बोला है कि जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों पे पत्थर नहीं मारा करते, किसे मेरा इशारा है कि एक छोटा सा सभापति, उसके चरित्र के बारे में वीडियो चलाकर और मंचों से भी एक आरोप लगाया गया। अभी 2 महीना पहले ही गोंदिया कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति पर भ्रष्टाचार का आरोप लगा, एंटी करप्शन का कार्रवाई हुई। ऐसे सभी लोगों ने, हर आदमी अपने अपने चरित्र को खुद देखे, आत्म परीक्षण करे। प्रफुल्ल पटेल साहब ने बोला है कि कुंडली देखकर मतदान करना, क्या कहेंगे? कुंडली देख के करना ही चाहिए, लेकिन कुंडली खाली सचिन सेंडे की नहीं, सबकी देखी जाए। बिल्कुल, हमारे साथ थे पूर्व विधायक गोपाल दास जी अग्रवाल, सचिन सेंडे जी। इनके प्रचार सभा में जहाँ भी सभा होते हैं वहाँ पे वो जाते हैं, यहाँ के स्थानीय लोगों को वो जानकारी देते हैं कि उन्होंने यहाँ पर क्या विकास काम, उनकी जब सत्ता थी यहाँ पर, यहाँ के जो आमदार थे उस समय उन्होंने यहाँ पे क्या विकास काम किए और आने वाले समय में क्या विकास काम करेंगे, वो भी यहाँ पर बात कही। मनसावरून आपण अनेक आरोप केले, भाऊ काय सांगाल, कशा पद्धतीने निवडणुकांचा प्रचार चालू आहे? आरोप नाही केले, हा मातामाईच्या म्हणजे आमच्या इथं आस्थेच्या प्रतीक आहे। इथं खोटा बोलणं म्हणजे त्यांची शिक्षा भोगणं असं आहे, म्हणून मी आरोप काहीच नाही केले। ज्यांनी चांगलं काम केलं त्यांच्याबद्दल सांगितलं की चांगले कामं केलं, आणि ज्यांनी मुखोटा घालून कामं केलं मी त्यांच्या बद्दल सांगितलं। जे लोक स्वतःला उमेदवारी नाही तर त्यांच्या बायकोला उमेदवारी नाही तर भावाच्या बायकोला उमेदवारी म्हणून ते लोक भाषण देत आहेत, आणि ज्यांना उमेदवारी आहे ते घरी बसले आहेत। तर माझं एवढंच म्हणणं आहे की जे या निवडणुकीत उभे आहेत त्यांनी मंचावर येऊन लोकांना सांगायचं की मी का करेल। इथं एक महिला नगरसेवक म्हणून रत्नमाला एक साहू, ते माझ्यासोबत इथं नगरसेविका होती। 9 वर्ष झाले,
ते नगरसेविका इथं कधीच दिसले नाही. ज्यांना संधी मिळाली त्यांच्या पक्षाकडून ज्यांना संधी मिळाली ते जर 8 वर्षात एखादा घरी गेले असेल, ती महिला जिला संधी मिळाली ती 8 वर्षात एखादा कार्यक्रमामध्ये गेली असेल किंवा इथं उपस्थित महिलांना विचारून टाका, माता भगिनींना विचारून टाका की ती एकामध्येही जर गेली असेल किंवा तिला कोणी निवडणुकीच्या आधी पाहिला असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईल किंवा विशाखा सचिन शेंडे हे आज निवडणुकाची संधी मिळाली म्हणून या भागात येत आहे, याच्यातला भाग अजिबात नाही. विशाखा सचिन शेंडे सगळ्या कार्यक्रमामध्ये तिची उपस्थिती राहते. अंजल राहत नसेल किंवा हे लोक ओळखत नसतील तर हे निर्णय करतील ना, मी का सांगणार आहे, हे निर्णय करतील. आपण या ठिकाणी उद्घाटन बोर्डावरूनही मंचावरून बोलले, काय नेमकं उद्घाटन बोर्डाचा विषय आहे? मी जर काहीही कामं या प्रभागामध्ये नाही केलं असेल तर लोक निर्णय करतील. पण मी कामही करायचं, शासनाचे पैसेही खर्च करायचे आणि आपल्या बापाचं नाव त्या मंदिराच्या भिंतीवर लिहायचं, हा काम कधी नाही केलं आणि कधी करणार नाही. माझ्याकडून लोकहिताचे जेवढेही कामं आहेत जे मी केले, मी माझ्या घरी बसून एवढा गठ्ठा माझ्याकडे राहायचं बांधकामाचा, माझ्याकडे लोकांचे बांधकामाचे फॉर्म राहायचे, मी कधीही त्यांना नगर परिषदपर्यंत जायचं, ते लोक नगर परिषद गेले असतील किंवा नगर परिषदेचे 4 चक्र मारलं असेल त्या लोकांनी तर मी जबाबदार आहे. त्यांनी का सांगितलं, मी तुम्ही फॉर्म माझ्याकडे द्या, कॉन्ट्रॅक्टरची सही मी घेईन, नगर परिषदचे मुख्य अधिकाऱ्यांनी तुमचा फॉर्म ओके करीन, तुमचा प्रस्ताव ओके करीन, त्याच्यानंतरच तुम्ही ऑनलाईन फॉर्म करा, हे सांगितलं मी. काल गोंदियामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आले होते. काय सांगाल, त्यांनी प्रचार सभेमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांचा वर्षाव केला, जर त्यांची सत्ता येईल इथे तर ते विकास कामं करणार असे ते बोलले, काय सांगाल? त्यांची सत्ता आजही आहे आणि त्यांची सत्ता मागील 14 वर्षापासून नगर परिषदेमध्ये आहे. ते हे का नाही सांगतील की या लोकांनी कामं नाही केलं? आमची जर नगर परिषदेमध्ये सत्ताच नाही, का काम करणार आहे आम्ही? का तुमची सत्ता आहे, तुम्हाला लोक जॉब विचारतील का तुम्ही का काम केलं? आम्हाला जॉब विचार शकत नाही, कारण की आम्ही अपक्ष म्हणून निवडून आलो आणि या भागात 9 वर्षापासून आम्ही कामं करत आहोत. लोकांच्या सुखादुःखामध्ये एखादा काम कमी जास्त झालं असेल, हरकत नाही, मान्य करतो मी की माझ्याकडून लोकांनी सांगितलं की 10 काम सचिन तुला करायचं आहे, मी 5 काम केलं असेल. आता एका पोराने मंचावरून सांगितलं की भाऊ 50 नाही तू 5च केला, मी मान्य केलं ना, 5 केलं. पण तुमच्या कामा करण्यामध्ये एखाद्या तुमच्या मान सन्मानामध्ये तुमच्या घरी येणे जाण्यामध्ये कमी केलं असेल तर त्याचा स्वतः जबाबदार मी आहे, एवढं सांगितलं. उड्डाण पुलाचे जे काम प्रलंबित आहे येत्या 9 महिन्यामध्ये पूर्ण करू असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिले, काय सांगा? स्वतः काम आणायचं आणि स्वतः त्या कामाचे ठेके घ्यायचं, हे आमचे लाडके आमदार. म्हणजे आज तुम्ही सामान्यमध्ये जाऊन विचारा की काम आणते कोण आणि तो काम करते कोण. कामही आणणे त्यांचं काम, प्रस्तावही तेच करतील आणि ठेकेदारी पण तेच करतील. म्हणजे आधी आपण म्हणायचं ना की नाही स्वच्छ छबीचा आमदार आहे, अख्ख्या गावाला माहीत आहे, त्यांचे नातेवाईक त्यांचे रिश्तेदार सगळीकडे त्यांचेच कारभार सुरू आहे. गोंदियामध्ये पहा ना तुम्ही, त्या लोकांनीच रस्ते बनवले, आता हा रोड आज बनलेला आहे, याच्यामधूनच आता ते एक पाईपलाईन टाकतील. या रोडचं पूर्ण जे स्ट्रेंथ आहे, या रोडची जे ताकद आहे यालाच तोडतील आणि परत मग त्याच्यामध्ये वरतून लिपापोतीचं काम करून त्याला कॉन्क्रीट करण्याचं काम करतील. त्या रोडमध्ये आता काही म्हणजे स्ट्रेंथ राहिली का, मजबूती राहिली का? राहणार नाही. निवडणुका झाल्या की 1 महिन्यामध्ये इथं MIDC साठी जागा उपलब्ध करून देऊ. MIDC मध्ये इथला जो कचऱ्याचा जो विषय आहे तुम्हाला माहित असेल कदाचित, काय सांगाल? निवडणुका झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत करून देऊ असं मुख्यमंत्री साहेब बोलतात. पहा, ते 10 वर्ष आजपर्यंत त्यांनी का केलं नाही असा प्रश्न आहे माझा. त्यांची सत्ता होती. देवरी सोनपुरी म्हणून गाव आहे सोनी, तिथं त्यांनी जागा घेतली. गोरेगाव हिरडामालीमध्ये तिथं त्यांनी जागा घेतली. त्यांनी नगर परिषदच्या नावाने रजिस्ट्री केली. तिथं ते डम्पिंग यार्ड घेऊन गेले का? तिथं घनकचरा व्यवस्थापनची त्यांनी संयंत्र लावली का? तर ते काही करू शकत नाही. आता त्यांनी आमच्या मरालटोलीमध्ये, म्हणजे आमच्या साईनगरमध्ये ज्या भागात मी राहत त्याच्यामध्ये त्यांनी डम्पिंग यार्डचा प्रस्ताव आणला. तिथल्या लोकांनी आक्षेप घेतला तर परत त्यांनी तो डम्पिंग यार्ड छोटा गोंदियाला घेऊन गेले. आता तिथले लोक त्यांच्यामध्ये आक्रोश आहे, तिथं ते
आपला विरोध करत आहेत त्या डम्पिंग यार्डचा. त्यांना करायचं नाही आहे. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी स्पष्टपणे सांगतो, या भागात नगर परिषदेचे घरकुलचे कामं थांबले आहेत. का थांबले आहेत तुम्हाला सांगतो. आरक्षणमधून एक जागा आहे 100 आरक्षण, ती जागा आरक्षण केलेली आहे. 100 नंबरचा गट आहे तो. तिथं जोपर्यंत तो आरक्षण हटत नाही तोपर्यंत घरकुलचे नियमित होत नाही. नगर परिषदेचे जेवढेही कर्मचाऱ्यांनी लोकांना, अर्धे लोकांना लाभ दिलं ते त्यांच्या ते त्यांचे जवळचे होते म्हणून लाभ दिलं, इतर लोकांना दिले नाही. आरक्षणची एवढी जागा घरकुलसाठी प्रलंबित आहे. आधी जागा डिलीट करायची, त्याच्यानंतर मग घरकुलचा लाभ द्यायचं. 2-4-5 लोकांना इथं दिलं, पण त्यांना माहीत नाही आहे की जोपर्यंत नगर परिषदमध्ये नवीन बॉडी येत नाही, त्याची सल्लोक चौकशी होत नाही, तोपर्यंत आता जसं 2 तारखेला नगर परिषदेची निवडणूक होती, 3 तारखेला तिथं सत्ता बसेल. पहिला प्रश्न राहील की तुम्ही घरकुलचे पैसे दिले तर कसे, कोणाच्या अधिकाराने, म्हणजे तुम्ही कोणाच्या अधिकाराने दिले पैसे, तर ते सगळं बाहेर येईल. यांच्या 14 वर्षाचा कारभार बाहेर येईल. या लोकांनी का काम केलं, का गोरखधंदा त्या नगर परिषद सुरू आहेत. कालही सांगितलं त्या मरालटोलीच्या सभेत की मरालटोली शाळामध्ये आम्ही शिकलो, त्या शाळेमध्ये बालवाडीपासून आम्ही शिकलो. पण आज तुम्ही मरालटोली शाळेमध्ये जा, त्या शाळेचे 4ही कोपऱ्याचे 4ही दार लोकांसाठी बंद राहतात दिवसभर. तिथं का सुरू आहे हे 3 तारखेला आम्ही जर निवडून आलो, हे आमचे सगळे लोक निवडून आले, त्या मरालटोलीच्या गेट त्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्ही ते मरालटोली शाळा आमची आहे, आम्ही म्हणतो आमच्या बापाची आहे. तिथं आमचे बाप लोक शिकले, तर ती शाळा आमची. आम्हाला खेळायला जागा नव्हती, आम्ही तिथं खेळायचो त्या मरालटोली शाळेमध्ये. पण यांचं का सुरू आहे, तिथं भवन तयार करायचं, तिथं बांधकाम करायचं आणि शाळेची जागा लोकांना खेळायला उपलब्ध करायची नाही. मुलं इथं रोडवर खेळतात. आल्या म्हणजे कोण्याही दिवशी ॲक्सिडेंट, म्हणजे काही अपघाताची शंका राहत, काही घेणे देणे नाही या सरकारला. आम्ही निश्चितपणे सांगतो, मी नगराध्यक्ष झाल्यानंतर हे जे थांबलेले कामं आहेत 1 दिवसात नाही 1 महिन्यात मार्गी लावीन. आणि या परिसराच्या लोकांना माझ्यावर न माझ्या कुटुंबावर भरपूर विश्वास आहे. मलाही निवडून देतील, विशाखा शेंडेलाही आशीर्वाद देतील, चंद्रकुमार चुटेला पण आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे. आणि काहीही शंका आमच्या मनात नाही. काय सांगाल या ठिकाणी किती काँग्रेसच्या किती सीटा निघतील, काय सांगाल? जवळपास मला असं खात्री वाटते की जवळपास 23 ते 24 नगरसेवक काँग्रेस पक्षाचे येतील आणि 3 ते 4 शिवसेना उबाटा या पक्षाचे येतील असं मला खात्री आहे. प्रचार सभा शेवटच्या टप्प्यावर आलेले, काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? आम्ही जोपर्यंत उद्या रात्री 10 पर्यंत प्रचाराची वेळ जे निवडणूक आयोगाने दिलेली आहे, आम्ही लोकांपर्यंत आपला संपर्क कमी करत नाही. शेवटपर्यंत जाऊ, शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आम्ही आमचा संपर्क करू. नगर परिषदचे जे मतदाता आहेत सगळ्यांना सांगू की आमच्यामध्ये का करण्याची क्षमता आहे, तुम्ही का करू शकले नाही, हे क्षमता आमच्यापर्यंत आहे. टोकाच्या माणसापर्यंत म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत जनसामान्याची जे भावना आहे ते आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. चला. नक्कीच. तर आपल्यासोबत होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आणि गोंदिया नगर परिषदेमध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले सचिन भाऊ शेंडे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी मंचावरून या ठिकाणी जे मतदार आहेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी या ठिकाणी मंचावरून मोठ्या प्रमाणात आरोप केले. निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होतात हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि त्याच अनुषंगाने निवडणुकाचा जो काळ असतो तो पुढे जातो. 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल कुठल्या पक्षाकडे जातो, कुठल्या पक्षाचा कुठला नेता हा जास्त मतांनी निवडून येतो आणि जो 3 तारखेचा जो विजय दिवस असेल कुठल्या पक्षाला मोठ्या प्रमाणात विजय मिळते हे देखील पाहण्यासारखे असेल. कॅमेरामॅन हेमंत सामी, बबलू मारवाडे, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें